नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे बीटपासून कुठला पदार्थ बनवत आहे हे व्हिडिओमधून तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर बघा, इथे मी 4 बीटरूट घेतलेले आहे आणि बीटाची साल काढून घेत आहे। कसं आहे ना, लहान मुलांना बीट हे खायला म्हणजे आवडत नाही, नको म्हणतात, तर त्यासाठी आपण त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतो। जसं की बीटाचा पराठा आहे किंवा बीटाची पुरी बनवता येते। पण मी इथे वेगळाच खट्टा मिठा आणि खूपच टेस्टी आणि तोंडाला चव आणणारा पदार्थ आहे आणि खूपच कमी वेळेत आणि खूप कमी साहित्यामध्ये हा पदार्थ होतो। तर बघा, इथे सर्व बीट मी साल काढून घेतलेली आहे आणि साल काढून झाल्यानंतर आपल्याला हे बीट किसणीने किसून घ्यायचे आहे। झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बीट घालून घेऊन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही। आणि त्यानंतर आपल्याला इथे अर्धा लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे। हे बघा, अर्धा लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे। तुम्हाला जास्त जर खट्टा मिठा हवा असेल तर तुम्ही अजूनही लिंबूचा रस घालू शकता। आणि त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। तर मी इथे सेंधव मीठ घातलेलं आहे, तुम्ही साधंही मीठ घालू शकता। आणि आपल्या चवीनुसार आणि मीठ घालून आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि त्यानंतर चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे। हे बघा, एवढ्या साहित्यामध्ये खूपच असं म्हणजे खट्टा मिठा आणि लहान मुलांनाही खूप आवडेल असा हा पदार्थ इथे तयार होतोय। बघा, साखर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे। एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा, आणि चांगलं आपल्याला कोरडं होईपर्यंत हे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने असं तयार होतो आणि हा जाम मुलांना फार आवडतो। बीटचा जाम इथे तयार झालेला आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बघा, खूपच सुंदर इथे जाम आपला तयार आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।